4 महिन्यांनी मुहूर्त आला, असं वाटलं की आज होणार नाही आहे, म्हणून जायचं की नाही जायचं चाललंय आणि आता अचानक होऊन. थँक्यू. नमस्कार मंडळी. ॲक्च्युली मी आता आलो आहे भांडूप पंपिंग स्टेशनला. माझ्या घरापासून फक्त 2 किलोमीटरवरती ही जागा आहे. तुम्हाला यायचं असेल ना तर ठाण्याकडून मुंबईकडे जाणारा जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे ना, त्याच्यामध्ये जर आपण ऐरोलीचा जो लेफ्ट आहे तो लेफ्ट सोडला तर तिथून थोडंसं अजून तुम्ही पुढे आलात ना की तुम्हाला अजून एक छोटासा लेफ्ट येतो. त्या लेफ्टने तुम्ही आत आलात का तुम्हाला आजूबाजूला हिरवळ चांगली दिसते. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला मिठागर. आज माझ्यासोबत साहिल आहे. साहिल माझा मावशीचा मुलगा. आणि मी जेव्हा गाडी चालवत असेल तेव्हा जी काही कॅमेऱ्याची शूटिंग केली आहे किंवा काही सिनेमॅटिक शॉट्स जे काही घेतलेत ना ते सर्व साहिलने घेतलेले आहेत. मी ॲक्च्युली आता मुंबईच्या मध्यभागी असणाऱ्या एका भागामध्ये आहे. ते म्हणजे भांडूप. म्हणजे नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या तिन्ही मोठ्या शहरांना जोडणारा जो भाग आहे तो म्हणजे भांडूप पंपिंग आहे. तुम्ही उजवीकडे गेला तर तुम्ही ऐरोली नवी मुंबईला जाता, सरळ गेला तर तुम्ही मुलुंडचा टोल नाका क्रॉस करून ठाण्यात येता आणि ऑलरेडी तुम्ही मुंबईतच असता. फार सुंदर असं पक्षी अभयारण्य आपल्या भांडूपपासून काही किलोमीटर अंतरावरती, म्हणजे हाकेच्या अंतरावर म्हणतो आपण तसं आहे. पण आपण त्याची दखल घेतली पाहिजे. हे जर उद्या चांगल्या पर्यटनदृष्ट्या चांगल्या प्रकारे जर डेव्हलप आपल्याला करता आलं तर आपल्याच इकडच्या स्थानिक मुलांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे प्लीज आमच्या भांडूप पंपिंगला बदनाम करू नका. या ठिकाणी या निसर्गाचा आनंद घ्या. पण दारू पिणं, नशा करणं किंवा मुलामुलींनी, कपल्सनी या ठिकाणी येऊन अश्लील चाळे करणं, या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत असं स्वतःला कुठेतरी वाटतं. कोणतं मच्छी काळे मासे. ॲक्च्युली मागे झाड पडल्यामुळे ना आम्हाला आता इथून थोडा वेळ ना चालत जावं लागणार आहे. त्या ठिकाणी एक बोर्ड आहे. त्या बोर्डच्या इथे त्यांनी दिले की या ठिकाणी कुठल्या प्रकारचे प्राणी मिळतात किंवा कुठल्या प्रकारचे पक्षी मिळतात. ॲक्च्युली आम्हाला भांडूपकरांचं खूप भाग्य आहे की इकडे ना ईस्टला आम्हाला मस्त असं कांदळवन मिळालं आहे. म्हणजे मी ईस्टला राहतो आणि वेस्टला ज्या ठिकाणी भांडूप वेस्ट संपतं त्या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क सुरू होतं. म्हणजे दोन्हीकडे मस्त हिरवाई आहे. त्यामुळे जर तुम्ही कधी थंडीमध्ये आलात तर कम्पॅरेटिव्हली मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जे गार लागतं ना ते आमच्या भांडूपमध्ये लागतं. भांडूगावचीच पोरं तुम्ही? मी पण भांडूगावात. काय करताय रे तुम्ही? गांडूळ शोधताय. कशासाठी? मासे पकडायला. ते आम्ही इकडे शूट करत होतो ना ते आमचे भांडूपचीच पोरं आहेत सगळे. आणि हे गांडूळ आणि हे लहानपणी आम्ही करायचो भरपूर. या ठिकाणी माशांसाठी जे किडे वगैरे टाकले जातात ना तर त्यासाठी खड्डे बनवले, ते पकडायला यायचे. तर यांना बघून ना एकदम असं लहानपण आठवलं. म्हणजे लहानपण नाही ॲक्च्युली म्हणता येणार, कॉलेजमध्ये असताना आम्ही जे करायचो
की आता ही मुलं इथे करतात की असं गांडूळ शोधायचे असे मातीमध्ये आणि त्याच्यापासून मग ते मासे पकडायचे. ते मासे घरी खायला जायचे की नाही जायचे माहीत नाही, पण मासे पकडायचे. जर तुम्ही थोडं अजून पुढे आलात ना चालत का, इकडे एक वॉच टॉवर आहे आणि त्या वॉच टॉवरवरून तुम्ही ना ते पूर्ण 360 डिग्री तुम्ही या भांडूप पंपिंगचा व्ह्यू बघू शकता. भांडूप पंपिंग म्हणजे मी आता वॉच टॉवरवरती उभा आहे आणि इथे समोर आहे ना ती नवी मुंबई आहे आणि ही जी आहे ती मुंबई आहे. पण याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या तुटल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की एवढं पक्षी अभयारण्यामध्ये आलेलं आहेस तर मग पक्षी कुठे आहेत? तर मंडळी, बर्ड वॉचिंगसाठी जो उत्तम काळ असतो ना तो ॲक्च्युली थंडीचा काळ असतो. आत्ता तुम्हाला पक्षी मी दाखवू शकत नाही. मी काही फोटोज या ठिकाणी टाकतो. या ठिकाणी माझे जे मित्र आहेत त्यांची परमिशन घेऊनच त्यांचे क्रेडिट्स देऊनच आपण त्यांचे फोटोज जे आहेत ना या व्हिडिओमध्ये आपण दाखवूया की या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे पक्षी आपल्याला भेटतात. नंतर मग तुम्हाला समोर एक नाला दिसत असेल ना. ॲक्च्युली नाला नाही आहे, तो बॅकवॉटरचं पाणी आहे जे खाडीतून भरती आल्यावरती जे पाणी वाढतं ना ते आतमध्ये शिरतं आणि ओहोटी आल्यावरती पाणी कमी असतं. आणि इथेच ती जेट्टी बांधलेली आहे. ज्या जेट्टीवरून तुम्ही फ्लेमिंगो बघायला जाऊ शकता. ॲक्च्युअल मेन जी खाडी आहे ना त्या खाडीमध्ये. त्यामुळे इथून थोडंसं पुढे गेलात तर तुम्हाला ती जेट्टी दिसते. आणि आता त्या ठिकाणी बरीचशी गर्दी आहे. रविवार असल्यामुळे भरपूर मुलं येऊन बसलेत. तर आपल्याला सगळं चांगलं दाखवायचं आहे, त्यामुळे तो व्हिडिओ मी काही घेत नाही आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भरपूर मुलं आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे तो मी शॉट घेत नाही. पण ती मुलं अचानक निघून गेली, त्यामुळे म्हटलं की आपण आता या ठिकाणी येऊया. आणि फार सुंदर आहे. मला ही जागा जास्त आवडते भांडूप पंपिंगमध्ये. मस्त इथे बोटी लागलेल्या आहेत. आमच्या भांडूप गावातल्या लोकांच्या सुद्धा आहेत, काही मुलुंडमधल्या गाववाल्यांच्या. आणि या ठिकाणी तुम्ही जर मागे बघितलं ना तर इथे मस्त कांदळवन आहे. आणि ते खाली जी छोटी रोपटी दिसतात ना, इथे कांदळवनाचं संवर्धन व्हावं म्हणून तीच कांदळवनांची रोपटी त्यांनी या ठिकाणी ठेवलीत. आणि याच ठिकाणी मी खूप वेळा ते गोल्डन जॅकल्स बघितलेले आहेत. एक फॅमिलीज या ठिकाणी राहते आणि आता खूप पाणी भरलं या ठिकाणी. त्यामुळे मनामध्ये खूप विचार केला की ॲक्च्युली आत्ता या वेळेला ते गोल्डन जॅकलची जी फॅमिली आहे ती आता नक्की कुठे असेल. ॲक्च्युली घरातले म्हणत होते की एवढं काय ते व्लॉग बिग करायला चालला आहेस, ते जरा ती दाढी वगैरे व्यवस्थित करून जा. पण जो व्लॉगर असतो ना, जो सच्चा व्लॉगर, म्हणजे मी तर एवढा सच्चा व्लॉगर आहे की सेकंड व्लॉग मी 7 महिन्यांनी घेतला आहे. एवढं माझं डेडिकेशन आहे. हा जो रस्ता आहे ना हा मोठ्या बाया आणि उगवत्या ब्राह्मणदेवला जातो. आणि हा रस्ता मला यासाठी आवडतो की ना याच्या दोन्ही बाजूला आहे ना मस्त एक खाजण आहे. आणि जेव्हा भरती असते ना तेव्हा या ठिकाणी पाणी असतं भरपूर. आणि या पाण्यातून मग आपल्याला वाट काढावी लागतं. मध्ये एक छोटीशी वाट आहे, दोन्ही बाजूला खाजण आहे. म्हणजे कांदळवनचं जे पाणी असतं, पाणथळ जागा किंवा आपण दलदल म्हणू शकतो, तर ती आहे. आणि त्याच्यामधून हा संपूर्ण रस्ता जातो. त्यामुळे मला तो जास्त आवडतो. मुंबई ही समुद्रावरती वसलेली असल्यामुळे ना मुंबईच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी कांदळवन आहे. म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र असतो त्या ठिकाणी खाडी असते आणि त्याच्या आजूबाजूला जे असतं ते कांदळवन असतं. आता हे कांदळवन जे असतात ना हे एखाद्या सिटीसाठी किंवा खास करून आपल्या मुंबई शहरासाठी एक महत्त्वाचं
असं एक सिक्युरिटी आहे, कारण ती गाळणी आहे. कारण एखादी सुनामी वगैरे आल्यानंतर ज्या मोठ्या लाटा वगैरे येतात तर त्यांना कंट्रोल करण्याचं काम जे आहे ना हे कांदळवन करत असतं. ही जी खाजण आहे ना, या खाजणच्या बरोबर मागे मेन खाडी आहे आणि खाडी जी असते ती समुद्राला अटॅच्ड असते. ज्यावेळेस समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती किंवा एखाद्या मोठ्या प्रमाणामध्ये उसळी किंवा सुनामी येईल तेव्हा हमखास खाडीचं पाणी वाढतं. खाडीचं पाणी वाढल्यानंतर इथलं पाणी वाढतं आणि इथलं पाणी वाढल्यानंतर मग जे समजा तर इथे खाडीतलं पाणी वाढलं तर इथे पाणी वाढेल आणि नंतर मग हे इथे पाणी वाढेल. तर आता मी जिथे उभा आहे ना तिथे त्या 2 खाजणी आहेत ना ॲक्च्युली या जोडल्या जातात. बघा इकडे त्यांनी आता एक छोटंसं हे बनवलं आहे पेवर ब्लॉकचं, ते इथे जोडल्या जातात. तर ऑफकोर्स ज्यावेळेस असं स्टेप बाय स्टेप जेव्हा पाणी वाढत येतं ना त्याचा प्रभाव जो आहे तो कमी येतो आणि नंतर मग पुढे मेन जी लँड आहे म्हणजे ते आता भांडूप आहे, तसंच शिवडीला सुद्धा आहे, तर ते मेन जी लँड आहे ना ती नंतर येते. तोपर्यंत म्हणजे हे जे पाणी आहे वाढलेलं किंवा हे जे जोराचं पाणी आहे हे पाणी जोराने न येता अगदी हळू येतं आणि त्यामुळे जी सिटी असेल किंवा जो भूभाग असेल किंवा जे लँड असेल ही सुरक्षित राहते. हे महत्त्व जे आहे या कांदळवनांचं किंवा आपण मँग्रोव्ज म्हणतात इंग्लिशमध्ये, त्यांचं हे महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपण हे जपलं पाहिजे आणि याच्यासाठीच हा व्हिडिओ एक छोटासा प्रयत्न आहे आमचा. तर आता आपण आलो आहे उगवत्या ब्राह्मणदेव आणि मोठ्या बाया यांची मंदिर आहेत. मी सांगितलं तुम्हाला मगाशी की आम्ही मगाशी ज्या वाटेतून आलो दोन्ही बाजूला खाजणं आणि त्याच्यानंतर मधून एक छोटीशी पायवाट. आता पावसाळा असल्यामुळे झाडं खूप आहेत, त्याच्यामुळे झाडोरा खूप माजला आहे आणि चिखल पण भरपूर आहे. त्याच्यामुळे जर येणार असाल तर आमच्यासारखे चपला वगैरे घालून येऊ नका, व्यवस्थित शूज वगैरे घालून या. आणि इकडे आल्यानंतर एक नीरव शांतता असते, खूप प्रसन्न वाटते या ठिकाणी. आणि बरेचदा तुम्ही ऐकलं असेल की भैरवनाथ ऐकलं असेल, ज्योतिबा खंडोबा आपण ऐकतोच, पण मग उगवत्या ब्राह्मणदेव आणि बाया म्हणजे नेमकं काय? तर ॲक्च्युली मोठ्या बायांच्या मागे जे कोळी आणि आगरी समाजाचे जे अभ्यासक आहेत त्यांच्या मते असं म्हणणं आहे की हा जो समाज आहे हा समाज मूळतः खाडीच्या बाजूला किंवा दर्याच्या बाजूला राहणारा. बाया म्हणजे काय? तर हा जो समाज आहे हा पूर्णपणे खाडीच्या बाजूला किंवा समुद्राच्या बाजूला वगैरे राहतो. तर त्याच्यामुळे काय होतं की पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला कुठल्याही प्रकारची लस वगैरे अवेलेबल नव्हती त्यावेळेला पावसाळ्याच्या काळामध्ये किंवा उन्हाळ्याच्या काळामध्ये ज्या वेळेला पाणी साचून राहतं डबक्यांमध्ये वगैरे, तर त्या ठिकाणी चिखल वगैरे साचून येणं त्या ठिकाणी काही रोग व्हायचे. त्याच्यामध्ये कांजणे आणि देवी हे 2 रोग आले. तर यांना बरं करण्यासाठी तो ज्या ठिकाणामुळे होतो म्हणजे ज्या ठिकाणी खाजण वगैरे असली का त्या ठिकाणी हा रोग जास्त पसरायचा. खाजण वगैरे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच त्यांनी या देवीची उपासना केली आणि तिला मोठ्या बाया असं नाव दिलं. हा जो समाज आहे तो स्त्रीप्रधान समाज आहे आणि संपूर्ण जी त्यांची जे कल्चर आहे ते त्यांची संस्कृती आहे ही सर्व स्त्रियांभोवती त्यांची फिरते. त्याच्यामुळे या देवीला सुद्धा त्यांनी स्त्रीचंच रूप दिलं, शक्तीचं रूप दिलं. आणि मोठ्या बाया ह्या तुम्हाला प्रत्येक खास करून ज्या ठिकाणी खाडी आहे त्या भागामध्ये तुम्हाला मोठ्या बायांची तुम्हाला मंदिरं दिसतात. कांजण्या वगैरे येतात त्यावेळेला मोठ्या बायांची गाणी म्हटली जातात आणि त्यावेळेला ही मोठ्या बायांची गाणीसुद्धा या देवीलाच समर्पित असतात. गाणे वगैरे म्हणणं जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला देवीसाठीच ती उपासना असते. पण त्याच्यामागे मूळ जे कारण होतं ना ती कांजण्या आलेल्या लोकांना किंवा कांजण्या ज्यांना येतात ना त्यांना रात्रभर त्या खाजेमुळे झोप लागत नाही, तर त्यांचं सुद्धा मनोरंजन व्हावं ना त्या उद्देशाने सुरू केलेली ही बायांची गाण्यांची ही परंपरा आहे असं तिथले जे कोळी आणि आगरी समाजाचे अभ्यासक आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला ते कळतं. तर ब्राह्मणदेव सुद्धा या ठिकाणी आहे. ब्राह्मणदेव म्हणजे तुमच्या गावचा रक्षक. आता हे पूर्वी ज्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये किंवा ज्या ठिकाणी मुंबई एवढी डेव्हलप नव्हती झालेली त्यावेळेस या ठिकाणी आगरी कोळी लोकांचीच वस्ती होती आणि या गावांचे रक्षक म्हणून उगवत्या ब्राह्मणदेव हा उजवीकडे असल्यामुळे पूर्वेकडे असल्यामुळे याला उगवत्या ब्राह्मणदेव असं म्हणतात. आणि भांडूप गावाच्याच म्हणजे नाहूर स्टेशन जिकडे आहे ना त्याच्याच सीमेवरती बरोबर अजून एक पश्चिमेकडे तोंड करून एक ब्राह्मणदेव आहे, त्याला सुद्धा मावळत्या ब्राह्मणदेव असं म्हणतात. असे 2 ब्राह्मणदेव आमच्या भांडूपमध्ये आहेत आणि हा ब्राह्मणदेव म्हणजे रक्षकच असतो, गावचा रक्षक म्हणून समजला जातो. आणि इकडे जे मंदिर आहे हे उगवत्या ब्राह्मणदेव आणि मोठ्या बाया या दोघांचं आहे. आणि या ठिकाणी गुढीपाडव्याच्या वेळेला खूप मोठी यात्रा भरते. संपूर्ण आजूबाजूच्या आगरी कोळी गावांमधनं आमच्यासारखे जे इथे भरपूर वर्ष स्थायिक झालेली आहेत ती मंडळी सर्व या ठिकाणी जत्रेसाठी येत असतात. तर मंडळी आहे आमचं भांडूप पंपिंग स्टेशन, त्याचबरोबर उगवत्या ब्राह्मणदेव मंदिर आणि मोठ्या बायांचं मंदिर आणि त्यासोबत ही माझी वाढलेली दाढी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
मस्त ऊन पडलं आहे, संध्याकाळचे 6 वाजलेत, पण आता आम्हाला निघावं लागेल कारण अजूनही बरीचशी कामं आहेत. यासोबतच तुमचा निरोप घेतोय. याच्यापुढेही आम्ही भांडूपमधली काही अशी गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू की त्यांना एक धार्मिक महत्त्व आहे, एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि बऱ्याचशा लोकांसमोर अजूनपर्यंत ते आलेले नाही आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टींना भेट देऊया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू. सेंच्युरी आपल्याकडे आहे, ज्यातून आपण आपल्या दादा शिव नको देऊ. हां त्या ब्राह्मणदेव मंदिर आणि मोठ्या बाईंचं मंदिर, त्याबरोबरच ही माझी वाढलेली दाढी कशी परत एकदा घ्यायला लागेल.